नमस्कार मंडळी. आज ना मिसळ पाव केला बघा. आज शनिवार आहे ना, त्यामुळे मी शनिवारी अशा वेगळ्या डिश करत असते. मटकी भिजत घातली बघा मी, आणि त्यातली अर्धी मटकी मी भाजीसाठी ठेवली. अर्ध्या मटकी भरपूर आहे मटकी. त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं, मी धुवून घेतली आधी, आणि हळद मीठ लावून मी 3-4 शिट्ट्या दिल्या कुकरमध्ये. चांगली मऊ अशी शिजवून घेतली. मग त्याच्यासाठी मी मसाला घेतला, कांदे, खोबरं, अर्धा भकार, परत टमाटा एक घेतला. हे सगळं मी लावून असं भाजून घेतलं. एकदम पण काळं करू नका, भाजू नका, कारण ना रस्सा काळपट पडतो. आणि मिसळ कशी असते अशी लाल भडक अशी, नाही का. तरी माझा मसाला थोडा काळा पडलेला आहे, थोडा जास्त भाजलेला आहे वाटण. तर तुम्ही जरासं कमी भाजा. तर मसाला फोडणीला मी दालचिनी, तेजपत्ता घातलेला आहे, जिरं घातलेलं आहे, आणि वाटलेला सर्व मसाला घातलेला आहे. काश्मीर लाल तिखट 1 चमचा घातला, हळद अर्धी चमचा घातला आहे, आणि हा तिखट मसाला घरचा 2 चमचे घातलेला आहे. गरम मसाला घातला 1 चमचा. असं मी सर्व तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे. आणखी मग हे मटकीचं जे मिश्रण आहे ते मी फोडणीत ओतलेलं आहे. खूप छान झाली आहे आजची रेसिपी, आणि टेस्टी पण झालेली आहे. आणि मिसळ ही आहे ना, फक्त खडा मसाल्यामध्ये जराशी चांगली वाटते, जरा वेगळी चव येते. आणि मग म्हणून मी तीळ खसखस वगैरे काही घातलेलं नाही. ते तीळ खसखस आहे ना, हे पुरणपोळीच्या आमटीसाठी किंवा माशाच्या रश्श्यासाठी छान लागते. तर ह्यासाठी आपल्याला फक्त खडा मसाल्याचीच मिसळ छान लागते. बघा तुम्ही अशी रेसिपी एकदा करून बघा. आणि फरसाण आणि कांदा, लिंबू, कोथिंबीर घालून मी सर्व केलेली आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. परत भेटू अशा नवीन रेसिपीचं.